मुंबई महापालिकेकडून सुमारे 3,86,00,000 रुपयांची निविदा जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि हा पैसा स्टेशनरी खरेदी करण्यावर जो आहे तो खर्च केला जाणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे महापालिकेतले गटनेते यशवंत किल्लेदार जी आहेत। 3,86 कोटींच्या निविदा मंजूर झालेल्या आहेत। बॉल पेन घेण्यासाठी जर आपण पाहिलं तर एक मोठी अमाऊंट देण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे लिफाफे एन्व्हलप आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी एक भरमसाठ खर्च जो आहे तो 1.5 कोटीचा करण्यात आलेला। कसं बघतात या सगळ्याकडे? नाही, महानगरपालिकेची व्याप्ती फार मोठी आहे। मला वाटतं मागील 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या खरेदी झाल्या आहेत नाही झाल्या त्याची मला पूर्ण कल्पना नाही, परंतु ही स्टेशनरी एवढ्या मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेला लागत असेल तर मग आपण हे असतं काय म्हणतात त्याला, म्हणजे कॉम्प्युटराईज सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। कारण बऱ्याचशा आम्हाला पण स्टेशनरी येते ॲज अ स्टँडिंग कमिटी किंवा सभागृह म्हणून। ही सगळी प्रिंटेड सगळे डॉक्युमेंट्स असे घरी येतात, आमच्या फाईल्स येतात, त्याला इन्व्हॉल्वही अनेक लागतात। तर मला वाटतं त्यांनी जर ते व्हॉट्सअप किंवा ईमेलच्या माध्यमातून जर पाठवलं तर हा पेपरलेस कारभार जर केला तर ते बऱ्यापैकी स्टेशनरी वाचेल। आणि बॉलपेन आणि हे तुम्ही जे काही एन्व्हलप्स वगैरे म्हणलं ह्या मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या वस्तू आहेत, नाही असं नाही, परंतु बऱ्याचशा ह्याच्यामध्ये काटकसर करता आली असती। उदाहरणार्थ स्टॅपलर्स तुम्ही एकदा घेतल्यानंतर बरीच वर्षे लागतात, ते फक्त पिनला खर्च येतो ना, पण तुम्हाला वारंवार परत पुन्हा ह्या गोष्टी खरेदी कराव्या लागतात। तर ह्याच्यावर कुठेतरी महानगरपालिका प्रशासनाने कंट्रोल आणणं गरजेचं आहे, आणि नाहीतर हा जनतेच्या पैशाचा चुराडा हा होतच राहणार। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की याआधी माहीमच्या शाळे संदर्भात आपण बघितलं किंवा इतर महापालिके शाळा रिनोव्हेशनसाठी शाळा काढल्या जातात आणि त्याच्यानंतर त्या शाळा थेट गायब होऊन जातात किंवा मग त्या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूल बांधल्या जातात किंवा त्या ठिकाणी शाळा आता मुंबईच्या वरळी समुद्राच्या समोर असलेल्या महापालिकेच्या शाळेचं रिनोव्हेशन जे ते सुरू करण्याचा प्रस्ताव समोर आलेला आहे। विद्यार्थ्यांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे, पण तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना याची कुठलीही कल्पना नाही किंवा मुंबईच्या महापालिकेत असलेल्या नगरसेवकांना सुद्धा कल्पना नाही असं म्हटलं जातं। तुम्हाला ह्या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, कल्पना दिली जातच नाही आहे। ते महानगरपालिकेच्या स्टँडिंगला आम्ही हे विषय निघाले होते। आत्ता मी सायनवरून आलो, सायनला पण ते सरदार नगर म्हणून एक महानगरपालिकेची शाळा आहे, ती सुद्धा आता डिमोलेशनला घेत आहेत। मान्य ती डिलॅबरेट कंडिशनमध्ये असेल वगैरे, पण तुम्ही नेमके आत्ताच का घेताय? कारण बाजूला क्लस्टरचं एक हे होतं आहे आणि तिथे क्लस्टर एक मोठा बिल्डर लागलेला आहे। मग शंकेला मग तिथे 550 विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही कुठेतरी लांबच्या 1.5 किलोमीटरच्या पुढच्या कुठेतरी शाळेत हे करणार। मग ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन तुमचं पक्कं असलं पाहिजे। तुम्ही महानगरपालिकेच्या शाळा ह्या विद्यार्थी केंद्रबिंदू ठरवून तुम्ही कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाही आहे। तुम्ही बिल्डर धार्जिनी धोरण स्वीकारलं जाते की काय, ही शंका निर्माण होते। खरं तर वरळीच्या प्रकरणात सुद्धा सूर असाच आहे, कारण की याआधी वरळीच्या कॉर्नरला जिथून आपण कोस्टल रोड चढतो त्या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीच्या समोर एक गार्डन तयार करून मोठी अशी भिंत बांधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात होता। स्थानिकांनी विरोध केला आणि समोर जर पाहिलं तर लोढा नावाचं एक मोठं टावर जे ते उभं होतं। ते सांगतोय, जिकडे तिकडे विकासकाला जसं हवं आहे तशा पद्धतीचं म्हणजे म्हणतात ना डेव्हलपर धार्जिन सगळ्या गोष्टी होत आहेत की काही शंका निर्माण होते। कारण सगळीकडे जिथे ह्या शाळा तुटल्या गेलेल्या आहेत तिथे नेमके क्लस्टर किंवा कसले तरी मोठे प्रोजेक्ट होत आहेत आणि बाजूला शाळा आहेत, तर शंका लोकांना येणं हे रास्त आहे। शेवटचा प्रश्न आहे की मिठी नदी नालेसफाईसाठी यंदा कंत्राटदार मिळत नव्हते, अनेक आरोप प्रत्यारोप झाले, कंत्राटदार शोधण्याचा प्रयत्न झाला आणि सत्य शेवटी कंत्राटदार जे ते ह्या नालेसफाईला मिळालेले आहेत 3 तारखेपासून त्याच्या कामाशी सुरू। तुम्हाला वाटतंय का की यावेळी तरी लोकप्रतिनिधी असताना मुंबईची तुंबई होणार नाही म्हणून? नाही, बघा, खरं तर 90 दिवसाचा प्लान असतो दरवर्षी, तो 1 मार्चला चालू व्हायला पाहिजे, तो झाला आता 27 मार्चला, म्हणजे जेमतेम 62-63 दिवस मिळतात। एवढ्या कमी दिवसामध्ये ही नालेसफाई होईल मला वाटत नाही। हा गाळ उपसणं की त्या गाळावर गाळाच्या माध्यमातून डल्ला मारणं हेच प्रकार अनेक वर्ष चालू आहेत आणि तोच प्रकार यंदाही होणार आहे, परंतु लोक ह्याच्यामध्ये सफर होणार। जर 26 जुलैसारखा जर पाऊस पडला तर मग लोकांचे हाल होणार आहेत, प्रशासनाचे नाही। प्रशासनाला आणखी एक भीती आहे की मागच्या वर्षी 26 मेलाच पावसाने जी ती मुंबईत एंट्री मग मागच्या वेळेला तुम्हाला कसं असतं, जनरली 1 मार्चला चालू करून मार्च, एप्रिल, मे एंडिंगपर्यंत तुमची नालेसफाई व्हायला हवी आणि पुढची
15 जूनचा जो काय 7 जून ते 15 जूनमध्ये पाऊस पडतो असं गृहीत धरलं जातं आणि तो बफर टाईम ठेवला जातो. परंतु आता ती वेळ तशी परिस्थिती राहिली नाही. पाऊस केव्हाही येतो. आत्ता काल परवाही पुण्याला भरघोस पाऊस पडला, तिथे तेव्हा तुंबलं होतं. जर अगोदर पाऊस पडला तर मग तुम्ही काय करणार, हाच प्रश्न आहे आमचा. पण तुम्ही इतक्या उशिरा नालेसफाई चालू झाली, हाच खरं तर प्रशासनाची मोठी हार आहे. कारण 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलं होतं गेल्या वर्षी. मग 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं असताना देखील तुमची नालेसफाई 1 मार्चला का चालू झाली नाही, हा महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. आमच्याशी बोलण्यासाठी होते मनसेचे नेते यशवंत किल्लेदार. महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की जी नालेसफाई मार्च महिन्यात केली जाते ती मार्च महिन्यात न सुरू करता एप्रिलपर्यंत का आणली, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि त्यामुळे त्यांनी एक शंका उपस्थित केलेली आहे, जर पाऊस आधी लागला तर मुंबईची तुंबई होऊ शकते अशी शंका सुद्धा त्यांनी उपस्थित केलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.